सिद्धार्थ मोरे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे। आज आपण आलो आहे बीकेची बांद्रा कॉम्प्लेक्सला महालक्ष्मी सरसला भेट देण्यासाठी। चला जाऊया महालक्ष्मी सरस 2025। चला जाऊया। तसं एंट्री करत चाललो आपण, एंट्री करत असं चाललो आहे महालक्ष्मी सरसला। गेटची एंट्री अशी इंटरेस्ट पॉईंट असंच आहे वाटतं, मला वाटतं ते असं इंटरेस्ट गेट असं। सुंदर भव्य गेट बांधलेला आहे महालक्ष्मी सरसचा। आपल्या चॅनलवर दाखवर बघा, महालक्ष्मी सरस 2025चा भव्य गेट बांधलेला आहे बीकेसी मधलाच। आपल्या चॅनलवर बघा भव्य गेट बांधलेला बीकेसीचा महालक्ष्मी सरसचा गेट आहे। भव्य गेट आहे, भव्य गेट बांधलेला आहे। आपण एंट्री करत चाललो आहे। एंट्री करत चालू आहे, एंट्रन्स गेट आहे। यो एंट्रन्स गेट मोठाच भव्य गेट बांधलेला आहे। आपण एंट्री करत चालू आहे। रजिस्ट्रेशन चालू आहे इथे, रजिस्ट्रेशन इथे करतात असं। मातीची भांडी ठेवलीत, मातीची भांडी अजून हे बघा यांच्याकडे सर्व ऑर्गॅनिक आहे इथे ठेवलेत। तुमच्याकडे काय काय जरा सांगा, तुमच्याकडे काय काय जरा सांगा। मंजाराचं पूर्ण ठेवलं, मंजाराचं पूर्ण साहित्य फ्रीला ठेवलेत, मंजाराचं पूर्ण ठेवलं वस्तू। करत चाललो आहे महालक्ष्मी सरसचा प्रवेशद्वार। पहिला प्रवेशद्वारला पूर्ण चांगली रांगोळी काढलेली बघा, आणि इथे भव्य गेट बांधलेलं आहे आणि भव्य असं चाललं। आपण प्रवेशद्वार पहिले एंट्री असंच आहे, एंट्री करत चाललो आहे, एंट्री करत चाललो आहे। हे बघा आपल्या चॅनलवर दाखव मग मनुके, नाशिकचे मनुके, नाशिकचे मनुके आपल्या चॅनलवर दाखव। मनुकेचे ठेवले, मनुकेचे काय जरा सांगा तुमच्याकडे काय काय। नक्की यांच्याकडे स्टॉलला येऊन विजिटिंग करा। थँक्यू। आवळा कँडे, ढोकळा रेडीमिक्स स्टीन आहे तिकडे, पावडर ताई सांगा। दादा तुमचंच आहे ना? तुमचं माझंच आहे तिकडे जाताना येतं। काय काय तुमच्याकडे? मशरूम चॉकलेट आहे, ज्वारी पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, राईस आहे, फ्रेश मशरूम चॉकलेट आहे, मशरूम पावडर सुद्धा आहे। स्टॉल नंबर किती? स्टॉल नंबर A1 मध्ये आपण आलो आहे। हे बघा सर्व 15 तालुका निंबासूरची, जिल्हा अमरावती। यांच्याकडे हे तुमचंच आहे ना जॉईनिंग? बघा यांच्याकडे चांगल्या टाईपचे चिक्क्या बिक्या भेटतात, चिक्क्या आणि ठीक आहे ढोकळा पीठ यांच्याकडे भेटतात, चांगलं गावणी पीठ आहे। नक्की विजिटिंग करा। थँक्यू। थँक्यू। अजून आलेले आहे। आमच्या बचत गटाचं नाव आहे गार्गी बचत गट आणि आम्ही पूर्णपणे आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले हर्बल प्रोडक्ट्स यांची विक्री करतो। यामध्ये तुम्हाला स्किन आणि हेअरशी रिलेटेड सगळे कॉस्मेटिक प्रोडक्ट मिळतील, ज्याच्यामध्ये 100% केमिकल फ्री असलेले प्रोडक्ट आहेत। फेस पॅक्स आहेत, बॉडी स्क्रब आहे, शिकेकाई
सेवे, तळपायांचे तुमचे कुठलेही प्रॉब्लेम असतील फंगल इन्फेक्शनचे तर त्या संदर्भात, त्याबरोबर हेअर टॉनिक आहे, निरगुडीचं तेल आहे जॉईंट पेनसाठी, त्याचबरोबर स्किन टोनिंगसाठी पण तेल आहे, हर्बल आमचे मेहंदीचे कोन आहेत आणि नाचणी बिस्किटं आणि गहू आणि गुळाचे टोस्ट आहेत. नक्की भेट द्या. A1 महालक्ष्मी सर. थँक्यू. स्टॉल नंबर 2A हे आपण स्टॉलला भेट देण्यासाठी आलो आहे. आता इथे काय काय तुमच्याकडे? उकराचे उंदा आणि हां कंदी पेरा साताराचे, अहमदनगर अहिल्यानगरचे पेरे यांच्याकडे. आणि ते चांगलं क्वालिटीले, एकदम चांगलं क्वालिटीले. हां तुम्ही काय काय करता? आमच्या इथे कुठली गव्हाच्या सेवा आहेत, रवा सेवई आहे, तांदूळ सेवई, नाचणी सेवई आहे आणि त्याचबरोबर रोस्टेड बनाना वेफर्स पण आहेत आणि पालक सेवई आहे, पुदिना सेवई आहे दादा, दाल बाटी आटा आहे दादा. आणि आपली क्वालिटी एवढी एवढी क्वालिटी ऑर्गॅनिक पद्धतीने केलेल्या गव्हाच्या सेवा आहेत दादा आपली. ऑर्गॅनिक आहे ना? ऑर्गॅनिक टोटल ऑर्गॅनिक. सर ऑर्गॅनिक ठेवले यांच्याकडे, वेफर वेफर आहे आणि कुरड्या बी नाही यांच्याकडे ठेवल्यात. धन्यवाद. आमच्या इकडे छप्पा गव्हाच्या सेवा आहेत, नाचणी सेवा आहे, पीठ सेवा आहे, पालक सेवा आहे, नाचणी पोळी आहे, रोस्टेड बनाना वेफर्स आहेत दादा. आणि ऑर्गॅनिक शेतीपासून केलेला स्टॉक आहे दादा. अगरबत्ती स्टॉल आहे इथे. काय काय अगरबत्तीमध्ये कसले त्याचे क्वालिटी? नाही यांच्याकडे. अगरबत्तीचे स्टॉल आहे यांच्याकडे, नक्की विजिटिंग करा. बचत गटवरून आले आहेत, नागपूरवरून. स्वतः बनवतात ते लोक. चालेल, थँक्यू. नक्की विजिटिंग करा. आम्ही नांदेडमधून आलो सर. नांदेडवरून. नांदेडचे काय काय स्पेशालिटी काय आहे? आमचं मशरूम आहे मेन प्रोडक्ट. आम्ही जे घरी उगवतो महिला गटाकडून. आणि हे तांदळाचे वडे आहे आणि चकली आहे, ही पण चकलीच आहे, मध पण आहे. यांच्याकडे नक्की विजिटिंग करा. खाद्य महोत्सवला नक्की येऊन विजिटिंग करा. महालक्ष्मी सरसला नक्की विजिटिंग करा यांच्याकडे. स्टॉल नंबर 21ला. थँक्यू. कुठून आला आहे? चंद्रपूर जिल्हा गोंडकुटी तालुका. हां कुठून आलं आहे? चंद्रपूर जिल्हा गोंडकुटी तालुका आणि पुणे सावली गाव आहे. यांच्याकडे बघा चांगले चांगले चिक्के बिक्के आहेत त्यांच्याकडे. चकली आहे, समोसा आहे, चकली आहे, कांडी आहे, शेव चकली आहे, चिप्स आहे, केळ्याचे बिस्किट आहे. स्टॉल नंबर किती? 4 नंबर स्टॉलला नक्की विजिटिंग करा. 4 नंबर स्टॉलला. सांगा. माझ्याकडे सर मावा पेढ आहे, कुठला पेढ आहे आणि गोड साखरेचे पेढ आहे. स्टॉल नंबर किती? 21 स्टॉल नंबरला येऊन विजिटिंग करा. चांगलं क्वालिटीले पेढे त्यांच्याकडे नक्की विजिटिंग करा. संभाजी. आणि तुमच्याकडे पापड पण आहे, चांगलं क्वालिटीले पापड आहे बघा. पापड कुर्त्या यांच्याकडे दिलेत बघा. आणि इथे पापड एकदम चांगल्या क्वालिटीले पेपर आहे यांचे. पकडाच हे बघा, यांच्याकडे चांगल्या क्वालिटीले पापड आहे आणि कुर्त्या बी नाही इथे ठेवलेत. स्टॉल नंबर 3 इथे आपण आलो आहे विजिटिंग करण्यासाठी. पापडा कुर्त्याचा स्टॉल आहे. कितीपासून प्राईज आहे इथे तुमच्याकडे? पापडाची प्राईज किती? हा अर्धा किलो 150चा आहे. हां हा स्पेशल उडीद आणि मुगाचा आहे. हा स्पेशल उडदाचा आहे. याची प्राईस पण 500 ग्रॅम 150मध्ये आहे. आणि यामध्ये लसूणची फ्लेवर आहे. हा लसूणची फ्लेवर आहे याच्यामध्ये. अजून त्याचप्रमाणे आमच्याकडं उपवासाचे पण आहे सर्व प्रकारचे. हे साबुदाणा कुरडया आहे.
नक्की व्हिजिटिंग करा यांच्याकडे. स्टॉल नंबर 2-3ला येऊन नक्की व्हिजिटिंग करा. पापड एक नंबर चांगले आणि मोदूच आहे यांच्याकडे. बाकी आकर्षण मेन मोदक पापडाचं आकर्षण आहे. इथे मोदक पापड ठेवले दादा मावशीनी. मेन आकर्षण तेच आहे, मोदक पापड आहे. नक्की व्हिजिटिंग करा. थँक्यू मॅम. थँक्यू. दादा सांगा. तेलाचा पुन्हा आहे हे बघा. तेलाचा हे आहे, तेलाचा पुन्हा हे आहे. शेंगदाणा तेल हे सर्व तेलाचे ठेवले त्यांनी. तेलाचं पुन्हा ऑर्गॅनिक आहे यांच्याकडे. काय काय तेलामध्ये काय काय जरा सांगा. ही शेतातून बनवून आणता ना. ऑर्गॅनिक आहे यांच्याकडे. ऑर्गॅनिक आहे यांच्याकडे तेलाचं. ओके ओके. थँक्यू मॅम. थँक्यू. नक्की व्हिजिटिंग करा. आपल्या महालक्ष्मी सरसला नक्की येऊन व्हिजिटिंग करा. स्टॉल नंबर 19 आहे. A-Wing 1-19ला आहे. चालेल, ठेवतो मॅडम. नाशिक जिल्हा नांदगाव तालुका गिरणानगर गाव आहे सर. नांदगाव तालुक्यात ही देशी अंगडी यांच्याकडे दिली. देशी अंगण मी आकर्षण म्हणजे अंदाचं आकर्षण आहे. आणि ते पोहे ठेवलेत. ब्लेडचे पोहे, ब्लेड बिस्किट आहे, चटणी आहे, तिळीचे लाडू आहे, तिळीची चटणी आहे, गाईचं गोमूत्र आहे, गाईचे शेणाचे गवळे आहे, उडीद पापड, नागली पापड, बाजरी, ज्वारीचं पीठ, ढोकळा पीठ, डाळबट्टी पीठ ठेवलेले आहे सर. पोळी दे. नक्की व्हिजिटिंग करा. स्टॉल नंबर 22ला नक्की व्हिजिटिंग करा. चांगलं क्वालिटीला आहे यांच्याकडे. इथे आपण आलो आहे. नमस्कार मॅम. नमस्कार सर. तुम्ही कुठून आलाय? आम्ही जिल्हा नांदगाव तालुका, जिल्हा नाशिक तालुका नांदगाव. राहणार आम्ही गिरणानगरचे. माझ्या गटाचे नाव सद्गुरू माऊली स्वयंसहायता आहे. मी बचत गटामार्फत इथं आलेले आहे ग्रामपंचायत मार्फत मालगुण. तर आम्हाला मिलेट्सचे बिस्किट आहेत आमच्याकडे. नमकीन बाजरी आहे चे बिस्किट आहेत. नमकीनमध्ये चकली आहे, लसूण तिखट आहे, ज्वारीचे मिलेट्सचे पोहे आहेत, बाजरी पोहे आहेत, उडीद आहे, नाचणीचे पोहे आहेत, अंडे आहेत, ढोकळा पीठ आहे, बाजरी पीठ आहे, थालपीठ पीठ आहे, बाजरी पीठ आहे, कुळथाचं पीठ आहे. नक्की व्हिजिट करा. थँक्यू. कुठून आलाय? परभणी. आणि देशी गाईचे तूप आहे यांच्याकडे. बघा, देशी गाईची तूप आहे. काला मसाला यांच्याकडे. लाल कोल्हापुरी मसाला, सेंद्रिय हळद यांच्याकडे. नक्की व्हिजिट करा. स्टॉल नंबर 6ला आलो आहे. ते आवळ्याचं पुन्हा दाखवलं. आवळ्याचं पुन्हा, आंब्याचा रस. नमस्कार मॅम. तुमच्याकडे काय काय जरा सांगा. इथे आवळ्यापासून बनवलेले पदार्थ आहे. काय काय आवळ्यापासून काय काय सारं आवल्यापासून बनवलेली वस्तू यांच्याकडे. बघा, आवल्यापासून आवळ्याचं लोणचं पण आहे. आवल्याचं सर्व काही इथे ठेवलेत. आवल्याचे प्रकार इथे काय काय तुमच्याकडे. नमस्कार. नमस्कार. हां, माझ्याकडे आवळ्याचे प्रोडक्ट आहेत बरेच प्रकारचे. लोणचे आहेत वेगवेगळे प्रकारचे आणि चटणी आहेत 5 ते 6 प्रकारचे. तुम्ही ग्रामीणवरून आले होता असं होतं. ग्रामीण कल्याण अहिल्यानगर दरेवारीवरून आलेत तुम्ही. इथे नरे पार्कला पण लावलेलं का? नरे पार्कला पण लावलेलं स्टॉल. नरे पार्कला ना, साताराला होतं ना ग्रामीण, म्हणजे इथेच लावलं तुम्ही? ओके. मागच्या वर्षी हे पण त्या आवल्यापासून वस्तू बनवलेले आहेत. सर्व त्याचे आवले त्याचे ठेवले इथे. इथे लोणचे पण ठेवले. म्हणजे आकर्षण लोणचे आणि आवल्यापासून ही मदती आवल्या बनवल्यात. आवळा गुलाबजामुन आणि सर्व त्याचे आवले बनवले त्यांनी. मेन आकर्षण आवल्याचे लोणचे. मेन कुठे बघायला भेटत नाही. हे आम्हाला इथे एक्झिबिशनमध्ये बघायला मेन आकर्षण आहे. मेन बाबतीत मांडाचे आवल्याचे मेन आहे ना. आंब्याचे आहे. आंब्याचा सीझन म्हणजे आंबा कसं काय आता सीझन नाही आता आंब्याचं. हे बघ आंब्याचं मेन. धन्यवाद. तुमच्याकडे काय काय झालं? नागली पापड, गहू पापड, तांदूळ पापड, उडदाचे पापड, कुडाळ्या, बाजरीचे वडे, गव्हाचे वडे, ज्वारीचे पापड. त्यांच्याकडे पापडाचे प्रकार आहेत. त्यांच्याकडे
एकूण पापड मोठे मोठे पापड आणि 101 पापड आहे यांच्याकडे. स्टॉल नंबर 5ला येऊन नक्की व्हिजिट करा. यांचा स्टॉल नंबर आहे 5A. आणि ते पेपर स्टॉलला नक्की व्हिजिट करा. थँक्यू. मेन आकर्षण तुमच्याकडे काय काय जरा सांगा. आमच्याकडे आहे खरवसची वडी, गाईच्या चिकापासून बनवलेली वडी आहे ही. आणि आहे दुसरं तूप आहे, गायचं तूप आहे. बाकी त्याच्याबरोबर बटकीचे सांडगे, थालीपीठ आहे. आणि ही पण तुमचंच आहे का? हो हो आमचंच आहे. हे ऑर्गॅनिक आहे, यांच्या घरातून बनवलेली वस्तू आहे. घरातले ना? ओके. ही बघा ऑर्गॅनिक आहे. मेन गावचं आकर्षण आहे तूप. घरातला तूप आहे आणि यांच्याकडे नक्की व्हिजिट करा. यांच्या कॉलेजला एकदम चांगलं तूप आहे मी बघितलं. आणि देशी गावाचे आहेत, एकदम देशी गावावरून आले आहेत. जस्ट यांनी आता 4 दिवस आहेत. नक्की व्हिजिट करा. थँक्यू मॅम, थँक्यू माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. व्हिजिटिंग करा. यांच्याकडे देशी गायचं तुपाचंच प्रकार आहे इथे. पेठापल्ली तालुका जीवनघट्टामधून आलेला आहे. यांच्याकडे हे बघा ज्यूस आहे. आमचं गडचिरोली डिस्ट्रिक्टचा हा स्पेशल मोह फूल आहे. मोह फुलापासून बनवलेले लाडू आहे, पेढा आहे. पेरे मेन आकर्षण पेरेचे आकर्षण आहे. बाकी काय नाही. वेगवेगळ्या गावचे प्रकारचे पेरे बघायला भेटतात इथे. आणि आंबेरीचे पालकचं लोकचं या पानांचं लोणचं आहे. आणि हा वनौषधी हा तट्टूचा शेंग आहे. हा तट्टूचं लोणचं आहे आमच्याकडे. हा शेंग आमच्या गडचिरोली भागामध्ये पिकवला जातो. आणि हे आमचं गडचिरोली डिस्ट्रिक्टचं हे जंगलातलं हनी आहे, नॅचरल. आणि आम्ही अजून पुन्हा वन आपल्या गडचिरोली हिरडे, पेढे आणि हे बिबे वगैरे आणलेलं आहे. मोहाची चटणी आहे आमच्याकडे. आणि मोहफुलं आहे. मोहफुलापासून बनवलेले पेढा वगैरे पण असे तिथे ज्यूस पण दिला आहे. आंबाडीचं फुलांचं ज्यूस आहे. या फुलांचं ज्यूस आहे. थँक्यू. स्टॉल नंबर 7ला नक्की व्हिजिटिंग करा. 7 नंबर स्टॉल नक्की व्हिजिटिंग करा. अर्गलचे पण वेफर आहे. रोस्टर पेरे आहे. नाचणीचे, नाचणी. बाजरीचे, जवारीचे. आता हेल्थसाठी हे चांगले आहे, प्रोटीन आहे. आणि दुसरं काय आहे? हे रोस्टेड स्नॅक्स आहेत माझ्याकडे. स्नॅक्स. आता सध्या आता जमान्यात कुरकुरे वगैरे खायला लागले म्हणून हे स्नॅक्स घेऊ शकतो. स्नॅक्स तर ते पण रोस्टेड बनवले, झिरो ऑइल. स्टॉल नंबर 25ला नक्की व्हिजिटिंग करा. हॉस्टेल ठेवलेले मिलेट्सचे पाहिजे. याच्यामध्ये 7 प्रकारचे धान्य आहेत. धन्यवाद. तुम्ही कुठून आलाय? तुम्ही कुठून आलात? जलगाव, जालना, कुठून? बुलढाणावरून आलेत. बुलढाणाचे मेन आकर्षण आहे लोणचे. लोणचे एक गुलाबचे आणि दुसरे काही बिब्बा आहे आणि बिब्बाची फुलं सुद्धा आहे. हे बघा कोलमी मसाला, सर्व टाईपचे मसाले ठेवले इथे. काला मसाला पण ठेवला इथे. हिरवा मसाला पण ठेवला आहे मावशीने. शेवया बी ठेवल्यात. चांगलं क्वालिटीला लोणचे बिणचे मसाले ठेवले तिथे. नक्की व्हिजिट करा. काला मसाला वेसाला सर्व मसाले त्याचे ठेवले तिथे. यांच्याकडे सुकी मच्छी बघा. फ्रेश मच्छी साफ केलेली आहे. साफ करून ठेवलेली. मेन आकर्षण त्यांचं गलवजी पण बघितलं. यावर्षी पण यांचा स्टॉल नंबर किती? 26ला. यांचा स्टॉल नंबर 26ला आहे. 26ला आहे. एकदम सुकी मच्छी एकदम फ्रेश साफ करून ठेवलेली बघा. आपल्या चॅनलवर बघा सुकी मच्छी. मेन आकर्षण सुकी मच्छीचा स्टॉल आहे. सुकी मच्छी स्टॉल. काय काय मच्छीमध्ये काय काय जरा सांगा. सुकी मच्छीमध्ये काय काय तुमच्याकडे? सुकट आहे, बारीक जवला आहे, हां. मोबिल आहे, बारीक सुकट करडी बोलतात तिला ती आहे, मासा सुकट आहे, याला ढोली बोलतात, सुकी सुरमई आहे, सोडे आहेत, वाट्या आहेत, एवढे प्रकार आहेत. थँक्यू मावशी. मसाले पण ठेवले. मसाले एकदम मसाले
एकदम चांगल्या क्वालिटीचे मसाले ठेवले तिथे. मालवणी मसाला, कोल्हापुरी भाकरी मसाला, वांग्याचा सगळे मसाले ठेवले. कुठून आला तुम्ही? हां, तुम्ही कुठून आलाय? पालघर, रायगडवरून आलेत. हे दोघांचं एकच स्टॉल आहे. हां, हे धान्य ठेवलं एकदम धान्याचे आणि पोहे बी ठेवलेत. मेन आकर्षण तेच आहे, धान्य बिन्य ठेवले त्यांनी. गावठी कडधान्य ठेवले त्यांच्याकडे. थँक्यू. चेतना राजेश कडव, मुक्काम का तहसील जिल्हा भंडारा. माझ्याकडे एक फूड आहे फ्लेवर्डवाला, याच्यामध्ये अद्रक इलायची जायफळ मिक्स आहे, भेंडी आहे, हळद आहे वायगाव व्हेरायटी, ब्राऊन राईस आहे, ओली पण हळद आहे आणि ओली हळद 50ला 1 पाव आहे आणि पावडर 100 रुपये पाव आहे. ब्राऊन राईस 120 रुपये केजी आहे आणि फूड आहे हा फ्लेवर्डवाला 150 रुपये किलो. वेली आहे 120ला 1 आणि मिरची पावडर आहे 400 रुपये. शहद आहे आणि देशी तूप आहे घरचं आणि टोपी आहे. टोपले पण विकले आला ठेवले. ओके ओके, चांगले अच्छे ठेवले तिने. नमस्कार. तू कुठून आलाय? भंडारा जिल्ह्यावरून आले. त्यांच्याकडे चांगल्या क्वालिटीले गुल आहे आणि मेन मध आहे. मधाचे एक वेगळे वेगळे तसे मधात आहे यांच्याकडे ठेवले. नक्की विजिट करा. थँक्यू. काजू ठेवले तिथे. कसे टाईपचे काजू आहे? प्राईस किती? काजूचे एकदम क्वालिटीले काजू ठेवले आहेत. रत्नागिरीचे काजू आहे, रत्नागिरीचे. हे पण तुमचंच आहे का? हे बघा काजू हे ठेवलं. मोठे मोठे काजू आहे यांच्याकडे. तुम्ही नक्की विजिटिंग करा. यांच्याकडे चांगल्या क्वालिटीले काजू आहे. BKCला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला येऊन नक्की विजिटिंग करा. नंतर मोठे मोठे काजू आहे, कोकणातले काजू एकदम मोठे मोठे काजू आहे. नक्की विजिटिंग करा. थँक्यू. रत्नागिरी हे तुमचंच आहे? हां, तुम्ही कुठून आलाय? रत्नागिरी. महादेव. हे सर्व मालवणी मसाले असेल. मालवणी सगळ्या प्रकारचे व्हरायटीज आहेत. मच्छीचे मसाले, हा बघा मच्छी करी मसाला आहे, बरं गोडा मसाला आहे, पुलाव बिर्याणी मसाला आहे, गरम मसाला आहे, काळा मसाला आहे, मच्छी फ्राय आणि करी मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे, मालवणी मसाला आहे, चिकन मसाला आहे. नक्की विजिट करा यांच्याकडे. थँक्यू. सेंद्रिय शेतीमध्ये हळद आहे, काळी हळद आहे, जैविक शेतीमध्ये आहे. देशी अद्रक आहे का काही? हा, ही देशी अद्रक आहे, ही काळी हळद आहे, सगळ्या रोगावर उपचार आहे. हळदीचं लोणचं आहे, पुन्हा इमली चटणी आहे. ऑर्गॅनिक आहे यांच्याकडे. नक्की विजिट करा. ऑर्गॅनिक शेतीवर आहे यांच्याकडे. तुझ्याकडे काय काय जरा सांगा. लेडीजचे घ्या ना, म्हणजे आमच्यावर चालतंय ना. नाव सांगा ना काय काय सांगतं. हे शिवसाई महिला बचत गटाचे उत्पादन आहे. गुळ पावडर आहे, आवळा कँडी आहे, धान्य संरक्षक गोळ्या आहेत, आली पावडर आहे, गवती चहाची पावडर आहे, दालचिनी पावडर आहे, हिंगोळी आहे, रोस्टेड केलेले जवस आहे आपल्याकडं. थँक्यू. फिरोज यांच्याकडे आवल्यापासून मनुके, द्राक्ष पण वस्तू बनवले आहेत. द्राक्ष, मनुके, मोठे मोठे मनुके देतात. नाशिकवरून आले होते तुम्ही? सांगली मिरजवरून आले. चांगले मोठे मोठे मनुके आहेत आणि द्राक्ष पण देतात. द्राक्ष आहे यांच्याकडे. आणि काय काय आहे बस द्राक्षाचं यांच्याकडे उत्पन्न आहे यांच्याकडे. नक्की विजिटिंग करा. स्टॉल नंबर 28 ला नक्की विजिटिंग करा. स्टॉल नंबर 28 मनुकेचे प्रकार येते आणि ते आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिकचं सर्व ठेवलेलं आहे. नक्की विजिट करा. जळगाववरून आलं. जळगावचे वेफर आहे बघा. केळी चिप्स, ज्वारीची शेव आहे, हां, हे लसूण मिरची पापड आहे साहेब.
हे मुखवास आहे जो अन्नपचनासाठी पाचक असतो. हे खाल्ल्यानंतर ॲसिडिटी म्हणजे खोकला वगैरे येत नाही, खाण्यासाठी छान असतं. जवस आहे, त्याच्याने आपल्या बॉडीतलं कॅलेस्ट्रॉल कमी होतं, वजन कमी होतं, स्थूलपणा कमी होतो, ओमेगा 3 मिळतो आपल्या बॉडीमध्ये. त्याच्यानंतर हे वडे, डाळ मुंगाचे वडे, ही साबुदाण्याची चकली हे उपवासासाठी सुद्धा चालते. नागली पापड आहे जो खाण्यासाठी चांगला रुचकर असतो. आम्ही जळगावून आलेले आणि इथं सेल पण चांगला होता. आम्ही मागच्या वर्षी आले होते, त्यामुळे आम्ही डबल आले आणि रिस्पॉन्स चांगला मिळतो. महालक्ष्मी सरस आयोजकांचं फार फार हार्दिक अभिनंदन. थँक्यू. तुम्ही कुठून आलाय? आम्ही सिंधुदुर्गामधून आलो आहे. सिंधुदुर्गचे मेन आकर्षण काजू बदाम. इथे काजू पण देतात आणि शेवया यांचे आकर्षण मेन आहे. शेवया आहेत, नवीनच शेवया आहेत, मँगो शेवया, मँगो फ्लेवरमध्ये बनवलेले आहेत आम्ही. स्टॉल नंबर A20 A29चं इथे आलो आपण. इथं बघा, हे पण तुझंच आहे ना? हे पण आमचं कोकमाचे सर्व प्रकार इथे देतात. भाज्या आहे, मिरची आहे, उडीद पिठी आहे, कोकम आहे. स्टॉल नंबर 29ला नक्की व्हिजिट करा. एकदम कॉलेजला एकदम चांगलं कॉलेज. कुठून आलाय? आम्ही जालन्यावर. जालन्यावरून आले. हे सर्व ड्रायफ्रूट वाटतं. हो, ड्रायफ्रूट आहे आमचं पोटाकडून. काजू बदामपेक्षा जास्त पौष्टिक आहे बाया. शुगरसाठी, कॅल्शियमसाठी खूप चांगलं आहे. लहान बाळाच्या बुद्धिमत्तेसाठी पण खूप चांगलं आहे. कितीपासून प्राईज आहे इथे? प्राईस हे 160ला आहे, हे 80ला आहे, हे 320ला आहे आणि हे 800ला आहे. नक्की व्हिजिट. हां, नांदेड जिल्ह्यावरून आलेत. नांदेड जिल्ह्याचं काय काय आकर्षण आहे? गोडबी आहे, काळेबी बी आहे, चिकुलबी बी आहे, लोणचं आहे ते. आता तू 400 रुपयाला पाकिट विकतो आम्ही. 400 रुपये. हे 100 रुपयाला किंवा 200 रुपयाला येतो. कोल्हापूर कोल्हापूरचे काय आकर्षण आहे? गुल. कोल्हापूरचं गुल आहे यांच्याकडे. आणि तुमचं आणि काय काय आहे तुमच्याकडे? 1 किलोचा गूळ आहे, हां, अर्धा किलो गूळ आहे. आमच्याकडे 15 मसाले घातलेला गूळ आणि काकडी आहे गुळाची, पावडर आहे, गुळाची क्यूब्स आहेत छोटे. लहान मुलांना एक चॉकलेट म्हणून देण्यासाठी चांगली. स्टॉल नंबर A13. 13ला नक्की व्हिजिट करा. थँक्यू. ही मेन 4 प्रकारचा मध आहे वेगळ्या वेगळ्या व्हरायटीमध्ये. इंडियामून, तुलसी, ओवा, फॉरेस्ट, फ्लोरा आणि ह्या मधामध्ये 10 प्रकारचे ड्रायफ्रूट मिक्स केलेले आहेत. आणि 5 प्रकारचे लाडू आहेत आपल्याकडं. 5 प्रकारचे लाडू आहेत साजूक तुपामध्ये आणि शेंगदाणे गुळामध्ये बनवलेले आहेत. ड्रायफ्रूट लाडू आहे, शेंगदाणे आहे. थँक्यू. त्या मसाल्याचं आकर्षण आहे सोलापूरचा मसाला. हे जवस कारळ कढीपत्ता चटणी आहे, जवसाची चटणी आहे, कारळाची चटणी आहे, हे काळा मसाला आहे आणि हे ज्वारीचा फरसाण आहे, हां, ज्वारीची शेव आहे, हां. ज्वारी भाकरी, बाजरी भाकरी, नाचणी, बिस्किट आहे, ज्वारी बिस्किट आहे. यांचं स्टॉल आहे. नक्की व्हिजिटिंग करा. मेन आकर्षण ही भाकरी. किती वर्ष वापरू शकता? किती महिने? 2 महिने वापरू शकता. 2 महिन्याच्या वरती ओके. ते बघा चॉकलेट आहे. चॉकलेट आहे ना बघा. सगळे चॉकलेट्स होममेड आहे आणि वेगवेगळ्या फ्लेवर. ते बघा चॉकलेट यांच्याकडे चॉकलेट आहे. वेगवेगळे टाईपचे चॉकलेट आहे यांच्याकडे. वेगवेगळे टाईपचे चॉकलेट आहे. काय काय कुठून आलं तुम्ही? काय 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 करता? घरातले का चॉकलेट? हे सगळे हँडमेड चॉकलेट आहे. हो, घरीच बनवता आम्ही, स्वतः बनवून पॅकिंग करतो सर. वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आहे. बटरस्कॉच फ्लेवर आहे, मुखवास फ्लेवर आहे, हा मुखवास फ्लेवर आहे, हा हार्ट सेंटर आहे, हा मँगो फ्लेवर आहे, ऑरेंज फ्लेवर आहे, सॉफ्ट सेंटर आहे, क्लस्टर फ्लेवर आहे. हे सगळे प्लेनमध्ये आहे आणि हे ड्रायफ्रुट्समध्ये आहे, राजभोग चॉकलेट्स आहे. थँक्यू. अमरावतीवरून. अमरावतीचं मेन पूर्ण अंबाडी अमरावती पोहे आहेत. त्याच्यामध्ये C विटॅमिन आहे, आयर्न भरपूर आहे, स्वास्थ्यासाठी चांगला आहे.
सरबत आहे, स्क्वॉशपासून सरबत तयार केलेलं आहे. आणि पूर्ण आंबाडी जाम, आंबाडी चटणी आहे, आंबाडी चटपटासुद्धा आहे, आंबाडी बेसन आहे, आंबाडी भाकरपीठ आहे. संपूर्ण आंबाडी जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये आयर्न आणि सी विटॅमिन भरपूर आहे. थँक्यू. आणि माझ्याकडे खूप आहे सर. डुपाचे यांचे एकूण एक डुपाचे प्रकार आहे यांच्याकडे. डूप ओनली डूप. म्हणजे प्रकार आहे सर. त्यानंतर मोगरा, लेव्हेंडर, मोबाईल अगरबत्ती आहे, त्याच्यामध्ये मसाला अगरबत्ती आहे, हा लेव्हेंडर आहे, हा पायनॅपल आहे आणि हा गुलाबमध्ये आहे. पुसदची आहे. माझं गाव पुसद तालुका इथे आहे, यवतमाळ जिल्हा, मांडवा गाव आहे. आणि माझं हे प्रोडक्ट आहे ढोकळा पीठ, शेवगा पावडर आणि मसाले आहेत 3 प्रकारचे आणि हळद आणि चटणी पावडर. हे माझं बरंचसं विकलेलं आहे. थोडंसं सामान आहे. कुठून आला तुम्ही? मी मानवा गावावरून. मांडवा पुसद जिल्हा यवतमाळ. थँक्यू. कडधान्यामध्ये पण भरपूर कडधान्य आहेत दाखवलं यांच्याकडे. कडधान्य मुगदार मस्त ठेवलेत. जरा एक दाखवत टेस्ट करायला. उपवासपट्टी आहे ती जवळ शेतं एक नमस्कार. तुम्ही कुठून आला? आम्ही वाशिमला आलो सर. हे वाशिमवरून आलेत. इथे यांच्याकडे तूप आहे, गावठी तूप आहे. हां, गाईचं गावरान तूप आहे सर. नंतर आंबाडीचं जॅम आहे आपल्याकडे. हे पण आमच्या शेतातलं प्रोडक्ट आहे. हेल्दी लाडू आहे, डायबिटीज वाल्यांनाही चालतात. मिलेट्सचे छोटे आहेत, ज्वारी, बाजरी, नाचणीचे लाडू पण आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे का? हां, मी सर. हां, कॉन्टॅक्ट नंबर 9766530390. यांच्याकडे नक्की चांगलं क्वालिटीला एकदम कॉस्टली आहे यांच्याकडे. थँक्यू. बीड. आमच्याकडे हे काळा मसाला आहे, गावरान हळदी आहे, हे आपलं बेलपीठ आहे सर, हे थालीपीठ आहे ज्वारीच्या गुळाचं घरी बनवलेलं, हे लाल मिरची कश्मीरी पावडर आहे, कांदा लसूणचा मसाला आहे. आणि विविध प्रकारचे 8-9 प्रकारचे लोणचे आहेत सर, गव्हाचे लाडू आहेत, करंजी आहे, चकली आहे, सांडगे आहेत, चिप्स आहेत आपले केळीचे पासून बनवलेले, असे विविध प्रकारचे 7 ते 8 प्रकारचे लोणचे आहेत. आणि मेन आकर्षण फुलांचे. ही फुलं कधी बघायला भेटत नाही. मेन फुलांचे आकर्षण एक दाखवत आहे, काढून दाखवत आहे. हे आमच्याकडे याची शेती करतो आम्ही. हे वर्षभर टिकतात, वर्षभर पण आहे. त्यांना धूळ वगैरे बसले तर आपण स्प्रे करू शकतो. मेन ही बाहेरून नाही जातात, असे बघायला भेटत नाही नाही, असं नाही फुलांचे. की आमच्याकडे शेती आहे सर याची. आम्ही स्वतःच्या शेतामध्ये याची फुलं बनवतो. ला नक्की विक्री करा. पापडाचा स्टॉल आहे. पापड आहे, काय काय तुमच्याकडे? कच्च्या केळीचे पापड आहे उपवासाला, कच्च्या केळीचे लाडू आहे, परत टमाटर पापड आहे, गव्हाच्या थोड्या आहे, नाचणी पापड आहे, उडीद पापड आहे, मटकीची वडी आहे, गहू तांदूळ पापड आहे, साबुदाणा चकली. थँक्यू. खाण्याचे पॉपकॉर्न बिपकॉर्न मी तुले त्यांच्याकडे. बिस्किट सांगलीवरून आलं आहे. काय काय तुमच्याकडे? हे तांदूळ आहेत, हातसडीचे तांदूळ आहे, शिराळा झाडा तांदूळ आहे, इंद्रायणी तांदूळ आहे, खारे शेंगदाणे आहेत, कपली गहू आहे, नाचणी तांदूळ पीठ, नाचणा पीठ, शेंगदाणा, बाजरी, शेंगा, कुंभोरे, सगळं आपलं घरचं शेताचं तांदूळचं सामान आहे. ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक चालेल. हां. त्यानंतर बेदाणा आहे, म्हणजे किसमिस. आणि आपण गांडूळ खत याला वापरून तयार केलेली वस्तू आहे. हे काय भाऊ, हे काय? गांडूळ खत आहे, गांडूळ खत. अच्छा, कुंडीमध्ये टाक. काय जरा सांगा. माझ्याकडे सर चहा मसाला आहे, भाजणी पीठ आहे, थालीपीठ, याच्यामध्ये चपल्या पण बनवतात, एक थालीपीठ पण बनतं आणि आजी पण बनतात. गरम मसाला आहे, मीठ मसाला आहे, चिप्स पण आहेत, जे वेपर्स उपवासाचे, शक्करपाळे आहेत, साबुदाणा पापड आहे, बारीक साबुदाणा पापड आहे. गावचे आहेत, ऑर्गॅनिक आहे. आणि हे सर्व सर्व हे ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक. फ्रीज वगैरे हे निघतं आणि ऑर्गॅनिक आहे, सगळ्या याच्यापासून आम्ही
क्वालिटीचा माल करतो. थँक्यू. हां दिलंच आहे हे बघा यांच्याकडे कप विप आहे. मातीची पुन्हा चिनी मातीची सर्व ठेवले. चिनी मातीची वस्तू ठेवली. पूर्ण मातीचे ऑर्गॅनिक मातीचे पूर्ण वस्तू बनवले. मातीचे ठेवले तिथे. मडके बिडके ठेवले त्यांच्याकडे. नक्की विजिट करा. तुमच्याकडे काय काय जरा सांगा. आमचा मोरिंगा हे पाउडर मोरिंगा सोप मोरिंगा ड्रायफ्रूट लड्डू सब प्रोडक्ट मोरिंगा के. मोरिंगा मोरिंगा गाव आहे का काय. मोरिंगा आहे ड्रमस्टिक शेवग्याला मराठी उसका और मोरिंगा लीव्स. मोरिंगाचे सर्व वस्तू आहे. एकूण एक वस्तू मोरिंगाचे आहे. आलो तिथं कुरखेडा तालुक्यामध्ये खैरी बेलगाव आहे. तिथून हे आमची आंबाडी बियांची चटणी आहे सर. आंबाडी बियांपासून तयार केलेली. हा आंबाडी बियांचा मुखवास आहे सर. आणि हे आंबाडीच्या पाकळ्यांपासून तयार केलेली जाम आहे. आणि ही आंबाडीच्या पाकळ्यांपासून तयार केलेली जेली आहे. हे आंबाडी बिया आहेत सर. हे आंबाडी बियांचं बेसन आहे. आणि हा आंबाडी बियांचा पावडर आहे. हे आंबाडी बियांची चटणी आहे. आणि या पावडरपासून आम्ही हा सरबत तयार करतो सर. ऑर्गॅनिक आहे ना. हो सर. ते सर्व कोकणातले आहे ना. कोकणात हे पदार्थ आहे त्यांच्याकडे. मेन पापड आकर्षण पापडाचा स्टॉल आहे. पापडाचा स्टॉल आहे आणि सर्व कोकणी पदार्थ आहे इथे. कोकणातले पोहे पण आहे ते. आणि कोकणातले साधे पोहे पण आहे. लालवाले पोहे पण आहे यांच्याकडे ठेवलेत. आणि काय काय तुमच्याकडे पापडामध्ये चीज प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहे. पापड आहे यांच्याकडे. स्टॉल नंबर 56ला नक्की विजिट करा. चांगलं क्वालिटीले अरे बघा. ऑर्गॅनिक आहे. घरात बनवलेली वस्तू आहे. और मैं ते स्टॉल नंबर 55 आहे यांच्याकडे. नक्की स्टॉल नक्की येऊन विजिट करा. पेरे एकदम चांगले क्वालिटीले. चकली बिकली ठेवली त्यांच्याकडे. स्टॉल नंबर किती 55. आणि हे पण आपल्याकडे चांगलं वाटतात. मला असं होतं आपलं चकली एकदम चांगले वाटतात. खुसखुशीत वाटतात. नक्की विजिट करा. खुसखुशीत चकल्या यांच्याकडे. थँक्यू. धाराशिववरून धाराशिवचे मेन लाडू पेरे कंदी पेरे मिल्क मावा केक आणि पेरे मेन आकर्षण पेरे. नक्की विजिट करा. कितीपासून प्राईज आहे. 130 140 आणि 140 130. आणि एकच टापचे एक ते टापचे. नक्की विजिट करा. थँक्यू. लातूरचे बिस्किट आहे मेन. हां हे नाचणीचे नाचणीची पापड आहे. हे गव्हाचे आहेत आणि हे बाजरीचे मेन म्हणजे बिस्किट एकदम चांगल्या क्वालिटीले मला असं होत आहे. दिसतं पण ऑर्गॅनिक आहे यांच्याकडे. आणि हे पण लाडू आहे तिळाचे. आणि हे पण बिस्किट ठेवले त्यांच्याकडे. नमकीन आहे. आणि हे काय शेंगदाण्याचं शेंगदाचं कुठं आहे नानकट आहे. नक्की विजिटिंग करा. चपलांचे पुन्हा एक स्टॉल आहे यांच्याकडे. आपल्या चपलांचे स्टॉल. चे मनुके मेन आकर्षण ऑर्गॅनिक मनुके. आणि ऑर्गॅनिक काळा मनुका आहे. आमचं घरचा अंजीर आहे. अंजीर आणि जम्मूचा अक्रोड ठेवला आहे त्याला. 7 सीड्स आहे. थँक्यू. चला आवल्याचे प्रकार आहे. तिथे पण आवल्याचं होतं. इथे पण आवल्याचं आहे. मागून आवल्याचं होतं. माझी स्वतःची कंपनी मी 2005 पासून बचत गटात. आज मी स्वतःची कंपनी टाकलेली आहे. माझ्याकडे सगळे आवळ्याचे प्रोडक्ट आहे. आम्ही शॉपला पण विकत देतो. होलसेल देतो. बल्कमध्ये कुठं ऑर्डर असेल तर देतो. टोटल आवळ्यावर जेवढं काही बनतं तेवढं सगळं. आवल्यापासून रस बनवला आहे. आवल्याचे ज्यूस आहे. साधी कॅन्डी आहे. गुळातली कॅन्डी आहे. आणि चटपटा कॅन्डी आहे. आवळा सुपारी आहे. आवळ्याचं किस आहे. आवळ्याचं लोणचं आहे. आवळ्याची पावडर आहे. नाचणीच्या शेवया आहे. नक्की विजिटिंग करा. अहमदनगर अहिल्यानगरवर. आयल्यानगरवरून. तुमच्याकडे काय काय जरा सांगा. आमच्याकडे डाळबट्टीचं पीठ आहे. डोसा पीठ आहे. कुळीत पीठ आहे.
थालीपीठ आहे आणि खपली गव्हाची शेवई आहे आणि गावठी शेंगदाणा मिरची आहे. आणि हे आयल्यानगरचं स्टॉल आहे तुमच्या ताईंचं, त्यांचं सर्व प्रकारचे तेल आहेत 9 प्रकारचे. आणि इथे शेवाई पण ठेवल्यात, शेवाया. खपली गव्हापासून बनवलेली आहे. आम्ही नांदेडवरून आलो. नांदेडचे पापड आहे याच्याकडे, पापडाचं पूर्ण पापड आहे, नाशिक नाचणी नाचणीचे पापड, मंचुरियन मसाला, सर्व मसाला त्याचे ठेवले तिथे. टेस्टी आणि हेल्दी असतात. नाचणीचे फिंगर्स आहेत, 40 रुपयाला पॅकेट आहे. ते 60 रुपयाला पापडचं पॅकेट आहे. 150ला नाचणीचे पापड्स आहेत. इथे यांच्याकडे मातीची मेन आकर्षण आहे. मातीची पुन्हा हे प्रकार आहे इथे यांच्याकडे. मातीपासून वस्तू बनवलेले आहेत, ऑर्गॅनिक आहे यांच्याकडे. नक्की विजिट करा. थँक्यू. मेन घुंगराचं मेन आकर्षण आहे ना. घुंगरं आहे ना तुमच्याकडे. घुंगरे यांच्याकडे ठेवले आहे. घुंगरे मेहंदीचे लोकरेपासून बनवलेली वस्तू आहे यांच्याकडे. विरंगेचे किती पासून प्राईज आहे? 2200 पासून 1200. घुंगरे यांच्याकडे ठेवले. नक्की विजिटिंग करा. थँक्यू. दुकानातले घुंगरे पाऊस आला की असे करतात. असे कोंबडी असे घ्यावं लागतं. आणि किती दिवस जर पाव आहे म्हणजे एक दिवस पाऊस आला की पावसात कोंबडी निघत नाही आणि पावसात थंडी लागत. हे मेन आकर्षण यायचंच आहे. मेन लांबून फिरून आला मी का तुमच्या बघण्यासाठी आलो आहे. हा बरोबर आहे. नक्की विजिटिंग करा. यांच्याकडे चांगल्या क्वालिटीतले घुंगरू येतात. नक्की विजिटिंग करा. थँक्यू. हे बघा त्यांच्याकडे घुंगरे आहेत. सर्व टाईपचे घुंगरे ठेवले त्यांच्याकडे. जॅकेट यांच्याकडे जॅकेट पण ठेवले आहेत. जॅकेट थँक्यू. रेडीमेड काष्टाचं तिथे ठेवलेलं आहे. काय काय तुमच्याकडे? नमस्कार. इथे रेडीमेड बनवून देतात. तुम्ही कुठून आला आहे? कुठून? गोंदियावरून आले. यांच्याकडे आकर्षण मेन काष्टा बनवून ठेवलेले. रेडीमेड काष्टा इथे ठेवलेत, बनवून ठेवले. तर बघा आपल्या चॅनलवर बघा रेडीमेड काष्टाचं हे आहे आकर्षण. रेडीमेड काष्टाचं हे बनवलेलं आहे बघा. सर्व रेडीमेड बनवतात. इथे बनवतात चाललं आहे. मावशी बनवत चाललेलं आहे. आकर्षण करलेलं आहे. किती पण प्राईज आहे मावशी? किती पण प्राईज आहे? 400 रुपये. थँक्यू. नागपूरहून ही रेडीमेड आहे ना सर्व? मागचं रेडीमेड तिथे हाताने बनवलेले त्यांनी मावशीने. नऊवारी डोळकर ठेवले त्यांनी. आणि कुठून आलं आहे? हाँ बेंगलोर. आपके पास क्या क्या है बताओ? मैथ है, सब मैथ का चीज़ है. हाथ से बनाएले. हाँ सब हाताने बनवलेले वस्तू यांच्याकडे. बरोबर नीचेला अगरबत्ती आहे ना? सर्व अगरबत्ती सगळ्यात टॉपचे शेड आहेत. गोल्डन टच, भारतदर्शन, निशिगंधा, नर्मदा गुलाब, सोन चाफा, कस्तुरी, मोगरा, चंदन, गोल्डन लिव्ह. एकदा ह्या जर वापरले सर, एकदा जर ह्या अगरबत्ती वापरल्यानंतर एक नंबरची डाले एकदम एकूण एक डाले.
थँक्यू. सगळ्या प्रकारचे दागिने. आकर्षण यांच्याकडे मातीची पूर्ण वस्तू आहे. पूर्ण मातीची पूर्ण वस्तू बनवलेत. सर्व मातीची वस्तू बनवले यांनी. मातीची वस्तू आहे पूर्ण मातीची वस्तू. एकूण मातीची वस्तू बनवली. पूर्ण एकूण मातीची वस्तू आहे. आप किधर से है? जलगाव. जलगावचे पापड बघा. जलगावचे पापड, कांद्याची पापड, लसूण पापड. पापड, बनाना चिप्स रोस्टेड, चकली रोस्टेड आहे, बाकरवडी रोस्टेड, मिलेट ज्वारी बाटी रोस्टेड, लाटणे पोळपाट अखंड आहे 1 पीस. मॅडम बघा टेस्ट. बांधी ठेवलेत. पूर्ण चिनी मातीची बांधी ठेवलेत. काय काय तुमच्याकडे? दगडापासून वस्तू बनवली. आम्हाला दिसायचं नाही तुमच्या व्हिडिओ. कसं आहे लवकर घ्या. हे कलबत्ता पण ठेवले तिने. कलबत्ता, बघ ना याच्या पहिले. जाती बिती ठेवल्या आणि पाता बिता ठेवल्यात. मेन आकर्षण आहे यांच्या तिथे. घुंगराचं पूर्ण स्टॉल आहे. कितीपासून प्राईज आहे? 500 रुपयापासून. 500 पासून प्राईज आहे यांच्याकडे. 550. घुंगरे मॉडिफाय केलेलं आहे. आपण कवरिंग केलं आहे. घडी त्यानंतर ही खादीची शॉल आहे. थंड असतं पावसाळ्यात 12 महिने. थँक्यू. हो, वर्ध्यावरून आले त्यांच्याकडे मातीची पूर्ण वस्तू बनवली. मातीची पूर्ण नेकलेस, मातीची नेकलेस ठेवले. मातीची पण मातीची वस्तू ठेवलेली वस्तू. काय काय तुमच्याकडे? आंध्राचे लॅम्प बनाले. ये सब लॅम्प काय बनायला? सब लॅम्प बनायला. ब्लॅक में ब्लॅक दिखाना मैडम. ब्लॅक मध्ये बता. दातांचे फोटो ठेवले तिथे. आम्ही आकर्षण आहे काय. अकोल्यावरून आले बघा. फ्रेम एकदम यांच्या क्वालिटीले ते चांगल्या क्वालिटीले फ्रेम आहे. चांगल्या क्वालिटीले फ्रेम आहे इथे. हे ड्रॉइंग बनवलं आहे. कोण नाही बनवलं आहे? तुम्ही स्वतः बनवलं आहे? हे बघा एकदम चांगल्या क्वालिटीले ड्रॉइंग यांच्याकडे. चांगल्या क्वालिटीले हे स्वतः बनवतात. आर्टिस्ट आहे. हाताने बनवलेले बघा. आणि काय काय तुमच्याकडे? हां. आणि इथे मेन आकर्षण बैलगाडा पण ठेवले तिथे. आणि सर्व देवदेवतांचे फोटो महापेजलाचे ठेवलेले. आणि ते हे मधाचे वस्तू होते. थँक्यू. फ्रेम इथे ठेवलेत. इथे एकदम चांगले दाराचे पूर्ण बनवलेले. जळगावचे का? गडचिरोली जिल्ह्यातून आलेत. ही मेन हाताने बनवलेली वस्तू बघा. जाराची वस्तू बनवलेली. वस्तू बनवलेली यांच्याकडे. मातीपासून वस्तू बनवलेली. तुमच्याकडे मावशी
लहान मुलांची वस्तू, लहान लाकडापासून वस्तू बनवली आहेत यांच्याकडे. लाकडापासून बनवलेली गोष्ट आहे यांच्याकडे. हे पण दादा वासुदेवसारखे दिसतात. सकाळ दिवशी येतात ते पंगीला करायला येतात. हे आपले वासुदेव मेन तोरणासकट बनवलेले हाताने बनवलेली वस्तू आहे. काय तुमच्याकडे बांगड्या पण आहे आणि की काय टॉईस, तोरण टॉईस. थँक्यू. बांबूपासून वस्तू, एकूण बांबूची वस्तू आहे यांच्याकडे. बांबूची वस्तू एकदम जारबिर आहे आणि लॅम्प आहे यांच्याकडे. लॅम्पचं आकर्षण आहे यांच्याकडे. लॅम्पचं आकर्षण आहे. लॅम्प क्या बना रहे हैं आपके इधर, क्या क्या है इसमें? हमारे यहाँ पूरा हैंडमेड का सामान है, कैन और बैम्बू. इसमें यूजेबल है सब कुछ सामान और वॉशेबल भी है और रिजनेबल रेट है. अच्छा ज़्यादा रेट भी नहीं है, बहुत कम रेट पे सामान. ट्रे है देखिए 350 रुपये का ट्रे है. और ये देखो कुर्सी वगैरह है 1500 रुपये का कुर्सी है. नीट एटेबल है. ऐसा कप है 100 रुपये का है. 2 लेकर 150 रुपये का है. मग है, एक कप है. वैसा फ्लावर पॉट, चम्मच, फूल लगाने के लिए सब लैम्प सेट वगैरह है. मशीन के लिए फूल रखने के लिए है. ये लैम्प सेट है. और सोनावा रखने के लिए है. मिलाई बॉक्स, बहुत सारा सामान है. हेलमेट पासून आहे. पूरा हैंडमेड का सामान है. हेलमेट से किधर है? हाँ, ये देखो मट्टी से बनाया बस चीज़ है. मट्टी से बनाया है चीज़. और ये लकड़ी से बनाया, लैम्प बनाया है, मंदिर बनाया है. और ये हत्ती बनाया है, हत्ती. और ये लकड़ी से बनाया है. देखो लाकडापासून ते मातीच्या भांडीपासून बनवलेले यांच्याकडे वस्तू एकूण एक राजस्थानी वस्तू आहे त्यांच्याकडे. राजस्थानी आणि आवलापासून आहे. शरबत आवळे, गुलाबजामुन सर्व ठेवलेले. वॉशिंगमध्ये कवर आहे. कवरमधले इथे जामणीची पापड आहे यांच्याकडे. कुर्द्या पण ठेवल्या आहेत. वेफर पण आहे. उडीद पापड मसाला, सर्व मसाल्याचे प्रकार येते यांच्याकडे. रोस्टर आहे. रोस्टेड हां महालक्ष्मी सरसमध्ये तुमचं स्वागत आहे. हां. माझ्याकडे सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत. लाकडी घाण्याची तेलापासून आजचा पोशाळा आहे गिरगाचा. ते फक्त पौर्णिमेची. तेल कितीला आहे? तेल 500 रुपये लिटर आहे. कोल्ड प्रेस आणि सगळं डायबेटिक फ्रेंडली आणि ग्लुटेन फ्री करून केले आमच्याकडे. आणि महालक्ष्मी सरसला भेट देऊ शकता. थैंक यू. से मैं दिवाली में रहता हूँ. मेरा नाम मिरिंदा है. आपके पास क्या क्या बताओ? हम किचन के आइटम बनाते हैं, जैसे कढ़ाई तवा, फ्राई पैन, डोसा तवा, तड़का पैन. आणि इथे बघता एकदम चांगले क्वालिटीले, एकदम वजन आहे. आणि पण कितना प्राइस आहे इसका? 450. आणि इथे बघा एकदम चांगले 500 का आहे. और ये भी फॅन 400. एकदम मजबूत आहे, चांगल्या क्वालिटीला आहे. आणि ही पण मोठं आहे, चांगल्या क्वालिटीला आहे. आणि ही पण ठेवलं एकदम चांगल्या क्वालिटीला आहे. तवा आहे. हेलमेट बनाए, हेलमेट से बनाए. ये देखो ऐसा बनाए. क्या क्या आपके पास? चटैया, चलो
सर्व वेगळे वेगळे त्याचे दिसत म्हणून बघायला. नाही सर, सर्व आहे. ते आम्ही घरी कापडनं बनवलेलं आहे. ते आमच्या घरचं धंदा आहे. किती पण प्राईज आहे? हे त्याचे 400 रुपये असतात. हे 100 रुपयाचे आहे. 150 रुपयाची टोपी असते. असं पुष्कळासाठी नवीन वेगळं वाटतं. कोणत्याही आजचं कस्टमरमध्ये घातल्याला चालत नाही. दाराला तोरण आहे, हे ताटावरची कवर आहे. हातावरची कवर. कांदा बाजार आणि मुलींसाठी आहे ना हे ना आकर्षणीय आहे बेल्ट. हे बघा चांगलं क्वालिटीलं आहे. तुम्ही नक्की विजिटिंग करा यांच्याकडे. चांगलं क्वालिटीलं एकदम फर्स्ट क्लास आहे. महालक्ष्मी सरसला नक्की येऊन विजिटिंग करा. स्टॉल नंबर 142ला नक्की येऊन विजिटिंग करा. चांगलं क्वालिटीलं आहे नक्की. थँक्यू. यात माची फुलं ही काही वर्षभर चालतात ना? वर्षभर चालतात. मेन आकर्षण याच्याच आहे. मेन बघण्यासारखी फुलं. हां, आणि कलर जात नाही ना कलर. आणि मेन दही मिरची, शेंगदाण्याचे लाडू आहे, गावरान मान चिंच आहे, आंबाडी भाजी आहे, खारोडे आहे, तिखट आहे, हळद आहे, धने आहे, कांदा मसाला आहे. हे कवट आहे, हे तुरडे आहे आणि बोरा आहे नवल विशेष. आणि कवठापासून बनवलेली चटणी आहे, त्याच्यापासून बनवलेली जेली आहे आणि लोणचं आहे. नक्की येऊन विजिटिंग करा यांच्याकडे. सरसमध्ये येऊन विजिटिंग करा. हे जे चांगलं क्वालिटीले कढई आहे, सुरी आहे, कढई सुरी. कितना प्राइस है? प्राइस कितना? 300, चाकू 50, 150. थँक्यू. आम्ही कोंदिवडे पुणे इथून आमची फॅक्टरी आहे आणि आम्ही लाकडी घाण्यावरती तेलं काढतो. सगळी 100% शुद्ध आहेत, नैसर्गिक आहेत आणि केमिकल फ्री आहेत. 11 प्रकारची तेलं काढतो. तिळाचं तेल आहे, खोबरेल तेल आहे, सूर्यफूल तेल आहे, करडई तेल आहे, शेंगदाणा तेल आहे, काळ्या तिळाचं तेल आहे, बदाम तेल आहे, अक्रोड तेल आहे, जवस तेल आहे, मोहरी तेल आहे. अशी 11 प्रकारची तेलं काढतो. तुम्हाला हे आमचं पॅम्पलेट आहे, त्याच्यावरती नंबर आहे 9137795356. तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. पूर्ण मुंबई, ठाणे आणि पुणे याची होम डिलिव्हरी करतो. थँक्यू.